लटसई पहिला बॉल स्ट्राइक एंडला सौरभ रोहन पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर धडाकेबाज शानदार स्ट्रोक चेंडू गेला नो प्लस 4 4 धावा भरपूर वेळ बॅकफुटला गेले जागा बनवली 2 खेळाडू पाठलाग करत होते 1 2 दोघांच्या बरोबर मधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सुरुवात झाले नो प्लस 4 म्हणजे 5 धावा सौरभच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर शानदार प्रहार पुढचा बॉल सेम स्ट्रोक यावेळी आयुषच्या हातामध्ये चेंडू जातोय फील्ड करतोय तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट 6 धावा धावपल करतेत बऱ्याच स्पर्धेनंतर रोहनने या प्रकारची सुरुवात केली बऱ्याच स्पर्धेनंतर आणि थोडंसं दडपण वाढण्यासारखं झालंय कारण चौकार आल्यानंतर इकडून कमबॅक करावं लागणार आहे पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट कहाणी आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला 7 धावा धावपल करतात फ्लाइंग स्टार्ट आहे JSR11 या संघाची गुरुदेव मनेलपाडा या संघासमोर टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना वन्स अगेन पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट 8 धावा धावपल करतात चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 पहिले षटक मार्गस्थ आहे पुढचा बॉल मनीष झा आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली या इनिंगला सुरुवात करण्यासाठी टीम JSR11 या संघाकडून आणि आतापर्यंत खूप चांगली सुरुवात चांगला प्रतिसाद कंट्रोल पेशन्स या सर्व गोष्टी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठेवल्यात पुढचा बॉल हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला पुन्हा एकदा वन्स अगेन सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट 5 चौकारानंतर प्रत्येक चेंडूवर सिंगल आले ही सर्वात जमेची बाजू आहे पहिल्या ओव्हर मध्ये इतकी फ्लाइंग स्टार्ट शेवटचा बॉल पाहणार आहोत शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि बाकीचं काम चेंडूने केलं पहिल्या षटकाचा खेळ संपला 1-1 11 धावा 11-0 टीम JSR11 संघ डीझेल ऐकून लगेच बोलणार आहोत राहुल पुलेकर नवीन गोलंदाज अनदर बेस्ट ऑलराउंडर वसई तालुक्यामध्ये या खेळाडूचं फार नावाची चर्चा मागील कित्येक वर्ष झाली सुरू आहे आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय खूप चांगली सुरुवात 11-0 ही आतापर्यंत कहाणी आहे टीम JSR11 या संघाची राहुल पुलेकरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला स्ट्राइक एंडला मनीष झा पहिला बॉल जागा बनवून घेण्याचा प्रयत्न जागा बनवले पॉवरफुल बनवले आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार चौकार 4 धावा वेट अँड वॉच चेंडूला गॅप मधून पाठवलं बरोबर जबल पास होऊन चेंडू सुसांच्या निघून गेला 4 धावा आल्यात 15 धावा धावपल करतात पहा या नवीन हंगामामधून खेळत असताना मनीष झा सर्वांना प्रभावित करून सोडले प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केले ऍज अ ओपनर म्हणून आणि मनीष झाचा रोल सुद्धा या स्पर्धेमध्ये नारंगी बिग बॅश लीग मध्ये खेळत असताना आतापर्यंत खूप चांगली सुरुवात रॉकेट थ्रो होता बऱ्याच वरून होता तोपर्यंत सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट कहाणी आतापर्यंत 16 धावा धावपल करतात 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय खूप चांगली सुरुवात ऍज अ ओपनर मनीष विश्वकर्मा आणि सौरभ विश्वकर्मा आणि मनीष झा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग करतात 16 धावा धावपल कर पुढचा बॉल वेट समोर खेळण्याचा प्रयत्न आऊच्या हातामध्ये जवळपास चेंडू आला होता रोहन जवळपास चेंडू खाली गेले होते ऍक्शन रिप्ले पहा ऑन ड्राईव्हचा फटका प्रयत्न चांगले होते परंतु खूप चांगले फिल्डिंग
झेल पर्यंत पोहोचू शकले नाही, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. काढा स्ट्रोक, जबल पास होऊन निघून गेला राहुलच्या चेंडू सीमारेच्या पार. आणखीन एक शानदार दमदार प्रहार, 4 धावा. Full pace of the bat. Look at that stroke. Full pace of the bat. आणि त्यानंतर हा शानदार स्ट्रोक. 20 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल. इतकी चांगली सुरुवात. दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची इतकी फ्लाइंग स्टार्ट. गडाला 3:44 झाल्यात. रात्री 9 वाजेपर्यंत काय घडेल, किती धावा येतील, किती विकेट जातील. शेवटचा बॉल, काय इकडून पलटवार होईल का? पलटवार करावा लागणार आहे, कारण धावा वेगाने येत आहेत. आणि धावा वेगाने येत असताना आतापर्यंत कहाणी आहे. धावा धावपलकावरती आहेत 21 आणि अजून एक 22. पहिल्या 2 षटकांचा जबल पास खेळ संपलाय. 22-0. खूप चांगली बॅटिंग करतायत ऍज अ ओपनर. आता डीजे ला ऐकून लगेच बोलणार आहोत 3ऱ्या षटकामध्ये. थँक्यू डीजे. 3रं षटक. कुमार एक्सपिरियन्स बॉलर, विकेट टेकर बॉलर. ज्या वेळेला गुरुदत्त मनलपडा संघ अडचणीमध्ये आला त्यावेळेला विकेट आणून त्यांचं काम केलंय कुमार यांनी. लेट्स सी काय घडते, विकेट कडे जातील का? विकेट येणं गरजेचं असणार आहे, कारण धाबा वेगाने येत आहेत. कुमारच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. पहिला बॉल. ओ पहिला बॉल. येस, हलक्या हाताने चेंडूला फक्त पाठीमागे दिशा दिली. सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपलकावरती पाहणार आहोत 23 धाबा धावपलकावरती. 23-0. ओके, बॉल टाकून पुढे गेले की नाही चेक करायचंय. चेक करणार आहोत मुख्य स्क्रीनवरती. वन्स अगेन DBN नेटवर्क, दिल बिंदास नेटवर्क, बिंदास मध्ये पहा या चॅनलला. आणि त्यानंतर सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच एका बाजूला आहेत गंभीर पाटील सर आणि विवेक पाटील सर. ही नारंगीची A1 जोडी. नारंगी बिग बॅश लीग 2026 मध्ये कालच्या दिवसापासून खूप चांगलं काम, खूप चांगलं कार्य केलं. लेट्स सी काय समोर. हो, उन्हाचा जास्त प्रभाव असल्यामुळे दिसत नाहीये, त्या कारणाने आता मंद मंद पावलाने आल्यात. नयनकडे आल्यात. नयन काहीतरी दाखवणार आहे त्यांना, त्या गोष्टी दाखवणार आहेत आवर्जून. तोपर्यंत या ऐकूया आमच्या डीजे मास्टरला आणि लगेच बोलणार आहोत. थँक्यू डीजे, थँक्यू. थोडा आवाज कमी कर. चर्चा करतायत आणि त्यानंतर दाखवा, मुख्य स्क्रीनवर दाखवा. दाखवणं गरजेचं आहे. हे पहा काय घडलं होतं. ज्या वेळेला टप्पा पडला त्यावेळेला बरोबर एक्झॅक्टली त्या बॉक्सच्या आतमध्येच होते, नो डाऊट. त्यामुळे तितक्याशा अडचणी नव्हत्या. पुढचा बॉल.
ओ याबली हलकेची फ्लाईट आणि हलकेच्या फ्लाईटला हलक्या हाताने फक्त दिशा दिले. सिंगल झाले कंप्लीट. थोडं थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या 2 षटकांच्या काउंटर अटॅक नंतर कुमारच्या हातामध्ये चेंडू सुपविला गेला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धाबा सुद्धा पाहणार आहोत. धावा धावपलकावरती आहेत 20. दोन चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 2 चेंडू 24 धावा 24-0. पुढचा बॉल कुमार रेडी आहेत. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत सौरभ मैदानाच्या आतमध्ये करतायत. येस, यासाठी झाली होती चर्चा, यासाठी आणलं होतं. आणि ज्या ज्या वेळेला अडचणी वाढतायत गुरुदत्त मंडलपाडा संघाच्या, त्या वेळेला कुमार एकदम विकेट टेकर म्हणून उभा राहतो. फर्स्ट विकेट गोस डाऊन. पहिला धक्का टीम जयसर संघाला गॉन. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई त्या काढला के डोंगराला आई माझी नांदते नांदते मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई देऊल 24-1. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये आल्यात. खूप चांगली सुरुवात. नंतर पहिला धक्का लागला जयसर या संघाला. खूप चांगली बॅटिंग करत होते सौरभ. त्यानंतर सौरभची विकेट आणून देणं. आता बघूया विकेट नंतर किती मोठा इम्पॅक्ट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. लेट्स सी. लेट्स पुढचा बॉल हलकेची फ्लाईट सोडून दिला होता. टप्पा पडल्यानंतर चेक केलं जाणार आहे. येस, वाईड अँगल आहे. त्या अँगलला आतमध्ये आणलंय. कुठल्या अँगलला चेंडू आहे सर्व गोष्टी चेक केल्या जातील. वन्स अगेन पुन्हा एकदा आमचे नयन ऑपरेटर थोडे बिझी असणार आहेत. तोपर्यंत धावपलक सुद्धा पाहणार आहोत. या अगोदर चेंडूची कहाणी. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 24 धावा धावपलक करत आहेत. व्हाईट बॉल नाही आहे. ओ यह होईना बात. कमबॅक एकदम स्ट्रॉंग राहिलंय, पॉवरफुल राहिलंय कुमारचं. आणखीन एक विकेट नंतर डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल केतन ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज आल्यात. कुमार रेडी आहेत. 24-1. बॅकवर्डला गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न. आयुष्या हातामध्ये चेंडू आलाय. ओ कुमारने इतका वेळ का घेतला? फेकी क्विक होती. कुमार रेडी नव्हते. स्वतःला सुद्धा जज करता आलं नाही. ऍक्शन रिप्ले फलट्या कडक होता. खूप चांगली फिल्डिंग. क्विक थ्रो, रॉकेट थ्रो. स्वतःला जज करता आलं नाही, त्यामुळे चेंडूला सुद्धा जज करता आलं नाही. 2 गोष्टी समांतर. सिंगल झाले कंप्लीट. धावा धावपलकावरती आहेत. 25. लास्ट बॉल पलटवार. आणि पलटवारचं नाव होतं मिस्टर कुमार. शेवटचा बॉल पाहणार आहोत. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. वेगाने आल्यात. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. खूप चांगली बॉलिंग. 4 धावांचं षटक, 1 महत्वाचं विकेट आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपलकावरती आहेत 25-1. टीम जय श्रीराम संघ. डीजेला ऐकून लगेच बोलणार. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. Thank you. गेटच्या समोर ज्या कोणाच्या बाईक आहेत नवयुग तुमच्या असतील तर पुढे जाऊन लावा. ओके. ज्या कोणाच्या गाड्यात SSP एकनिष्ठ बॉलिंग गाड्या सर्व पुढे जाऊ द्या. मेन गेटच्या समोर कोणी गाड्या लावू नका. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. सुशांत पाटील च्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. लास्ट बॉल, लास्ट ओव्हर. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. वेगाने आले होते. डॉट बॉल. पहा एखाद्या विकेट नंतर किती दबाव येतो. एखाद्या विकेट नंतर किती धावा थांबतायत. पहिल्या 2 षटकामध्ये इतकी फ्लाइंग स्टार्ट. 3ऱ्या षटकामध्ये कुमार आले. कुमारने फक्त 4 धावांचं षटक. आणि आता पहिलाच बॉल सुशांतने आणलाय डॉट बॉल. शेवटचे 5 बॉल. यावेळी आतमध्ये आहे. एकदम गंभीर सरळ काट टू काट उभे आहेत. कुठल्याही शरीराची हालचाल नाही केली. त्याचं कारण आहे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल रेडी आहेत. फुल टॉस बॉल. ड्राईव्ह केले चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप खूप चांगला आहे. जतीनने चेंडूला अडवलं. बॅकअप दिला तुषारनी. तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. शानदार दमदार आतापर्यंत पलटवार राहिलाय आणि पलटवार करणं गरजेचं आहे.
तुम्ही जर पलटवार केला नाही तर तुम्ही मॅच मध्ये येऊ सुद्धा शकत नाही. मोमेंटम तुमच्या बाजूने सुद्धा येऊ शकत नाही. यासाठीचा व्हाईट बॉल या बली मात्र थोडासा बाहेर आहे. वाईट चेंडू येतोय. धाबा धावपल करते पाहणार 28-28 धाबा धावपल करते. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 29 धाबा धावपल करते. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. दुपारचं सत्र आणि आमचं कॉमेंट्री पॅनल जिकडे डिफेन्सचे आमचे ऑनर आणि आमचे ऑनलाईन स्कोरर हो या प्ले अँड मिस फ्लॅट स्विंगला भरपूर ताकद लावली होती. तितकीशी ताकद नव्हती. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होतोय. शेवटचा बॉल जबरदस्त बॉलिंग धाबा धावपल करते आहेत. 29 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट बॉल रिमेनिंग. शेवटचा बॉल. 12-11 चेंडू नंतर अजून एक मोठा ब्लास्ट आला नाही. काय कोणी शेवटच्या अंतिम चेंडूवर मनीषच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला. फेकी नाहीये. सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 30 धावा दाखल करतेत. 31चं टार्गेट सेट केलंय जय श्रीराम या संघाने. गुरुदत्त मनेलपडा या संघासमोर. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच टॉस कडे सुद्धा बोलणार आहोत. SSP एकनिष्ठ बॉलिंग आणि त्यांच्यासोबत छत्रपती चषकाचे डिफेंडिंग चॅम्पियन नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा. चला दोन्ही संघाचे संघनायक मुख्य मंचावर या टॉस केला जाणार आहे. जिकडे मृदुल मेहर जॉईन असणार आहेत. SSP एकनिष्ठ बॉलिंग आणि त्यांच्या सोबतीनं नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा. चला डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. हॅलो चेक. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण या. नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा आणि त्यांच्या विपक्षात SSP एकनिष्ठ बॉलिंग. दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो आपण टॉस की बॉसच्या दिशेने दाखल व्हायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करणार आहोत. SSP एकनिष्ठ बॉलिंग. इनिंग ब्रेक मध्ये मित्रांनो टॉस केला जातो ह्याची काळजी घ्या. चला कर्णधार थोडासा उशीर होतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय नाहीतर आमचे समालोचक आहेत त्यांचा देखील तो रिदम तुटला जातोय. त्या कारणास्तव आपल्याला विनंती असेल. दिप्तेश येतोय. दोन कर्णधार एकीकडे निखिल तांडेलला पाहतो आणि एक आगळा वेगळा टॉस आहे. अर्थातच कालच्या दिवसामध्ये देखील आपण तो पाहिला होता. खऱ्या अर्थानं आज नारंगी ग्रामस्थ नारंगी एकविरा क्रिकेट क्लबचा तो संघ आणि त्यांच्या माध्यमातून आगरी कोळी संस्कृती जोपासण्याचा हा प्रयत्न केला जातो आणि त्या प्रयत्नात खऱ्या अर्थानं 2 तलवार आहेत. 2 कर्णधारांसाठी ती माहिती पोचवू इच्छितो. 2 तलवार असतील आणि त्यावर ते मेन्शन केलेलं आहे. एकाला बॅटिंग आहे, एकाला बॉलिंग आहे, एकाच्या तलवारीवर ती गोलंदाजी आहे, दुसरीकडून फलंदाजी असं मेन्शन केलेलं आहे. आणि आपण त्या आता मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्या चॉईस करायचे. युनिक पद्धतीचे आणि तो खऱ्या अर्थानं जय मल्हार आमचं कुलदैवत आमचं ग्रामदैवत आणि त्या मल्हाराच्या हातामध्ये आपण जी तलवार पाहतोय. फलंदाजी प्रथमता नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा आणि गोलंदाजी SSP एकनिष्ठ बॉलिंग आहे. विनंती असेल मान्यवर यावेळेला दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा देतील. आपण त्यानंतर चर्चा करणार आहोत. नाणेफेकीचा कॉल खऱ्या अर्थानं नाणेफेकी नाही आहे परंतु आता प्रथमतः आपण पाहतोय नशिबामध्ये आपल्या फलंदाजी आहे. समोरचा संघ यंदाच्या वर्षामध्ये नवीन नावाला नव्या रूपाला रंगाला आलाय परंतु चांगला खेळ त्यांचा आपण यंदाच्या सीझन मध्ये पाहिल्या. कशा प्रकारची रणनीती असेल निखिल? आता आम्ही आमचे 100% द्यायचा प्रयत्न आणि आमचे प्लेयर प्रॅक्टिस मध्ये आहेत तसे 100% प्रयत्न करू.
पाठच्या महिन्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अर्णालाची ती स्पर्धा, अर्णालामध्ये प्रथमताच इतकी मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं नवयुग जयस्मृती अर्णाला आणि त्याच्या जयूची आठवणींना उजाळी देणारी ती आपण स्पर्धा पाहिली होती. आणि आज नारंगी नगरीमध्ये आणि मला वाटतं संपूर्णतः अंडरम विश्वामध्ये प्रथमताच असा आपण टॉस की बॉस पाहतोय. खऱ्या एक आगरी कोळी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न. आणि निखिल, आपण देखील एक कोळी आहात, कशा प्रकारे ह्या मॅच कडे पाहतात आणि या आयोजनाबद्दल कशा प्रकारे उल्लेख कराल? मी टॉस का बॉस हा पहिल्यांदाच असा पाहतोय. मला वाटते पहिल्यांदाच अख्ख्या टुर्नामेंटमध्ये इकडेच असा टॉस का बॉस असतो. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. निखिल पाठ करून येतोय तेवढंच बोलतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर SSP एकनिष्ठ बोलिंग कर्णधार आमच्या सोबतीनं आहेत. खऱ्या अर्थानं आता गोलंदाजी करायची आहे. समोरचा संघ यंगस्टर आणि पाठच्या आठवड्यामध्ये झालेली स्पर्धा अर्थातच चॅम्पियन आहे. वसई तालुक्यातील अजून एक मोठी स्पर्धा छत्रपती चषक आणि त्या चषकामध्ये हा चॅम्पियन संघ आता आपल्या अपोजिशनला खेळणार आहे. कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारची टीम प्लॅनिंग आहे? नक्कीच आम्ही प्लॅनिंग तर चांगली केलेली आहे आणि आम्ही आमचं 100% द्यायला ट्राय करू. समोरचा संघ चॅम्पियन आहे तर त्यांना शुभेच्छा आहेत, पण आम्ही पण त्यांना तोडीस तोड खेळण्याचा प्रयत्न करू त्यांच्यासोबत छत्रपती चषकाचे डिफेंडिंग चॅम्पियन पाहतो आई नवयुग 11 जयस्मृती आणि अर्णाला तो अक्षरशः हवेमध्ये डोलतोय. आणि आज हे पिवळमय वातावरण आणि त्या पिवळमय वातावरण अर्थातच हे कोणत्या पक्षाचं नाही आहे, तर हा एक प्रतीक आहे. संपूर्णतः आगरी कोळी लोकांचा हा प्रतीक. आणि ही स्पर्धा आज ज्या प्रकारचा आपण टॉस की बॉस पाहतोय, या अगोदर असं टॉस की बॉस कुठे पाहिलं होतं का? नाही, एकदम म्हणजे युनिकच आहे. टॉस की बॉस प्रथमच आम्ही बघतोय. तसं आमचं प्रथमच वर्ष आहे, पण या वर्षात असा टॉस की बॉस एक युनिकच आहे. तर तेही एक छान वाटतं की आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करत आहोत टॉसची तसंच मॅचची. आयोजन तर तसं खूपच छान आहे की ग्राउंड पण बघत असाल तर एकदम मस्त आहे. एकदम प्लेन पिच आहे की खडबडी नाही, जेणेकरून बॉल टर्न वगैरे होईल, तर एकदम खूप छान आहे. दीप्तेश, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस की बॉस मधून खऱ्या अर्थानं नशिबाची साथ प्रथमतः आपण पाहतोय गोलंदाजी. SSP एकनिष्ठ मुळींचा समोरच्या संघाला आता फलंदाजी करण्यासाठी नवयुग 11 जयस्मृती अर्णालाचा संघ असेल. मॅच चालू आहे, त्या कारणास्तव आपण पुन्हा एकदा ज्या ठिकाणी मायक्रोफोनवर जॉईंट आहेत कौस्तुभजी मेहर सर, त्यांच्या दिशेने आपण वळतोय. टाकी मृदुल वेगाने स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. 17-0. ओ इकडे काय घडलंय? इकडे दोन्ही गाड्या एकाच रुलावर पाठीमागे येताना जतीनला झाला उशीर, तोपर्यंत यष्ट वाकवल्या पाठीमागून. पहिला धक्का, जतीन गॉन. हो, चेक केलं जाणार आहे बॉल टाकून पुढे गेलात की नाही. पहा काय घडलं होतं, दोन गोष्टी चेक करणार. पहिला अटेम्प्ट पाहूया. मनीष जाचा हा बॉल ज्यावेळी टप्पा पडला त्यावेळेला एक्झॅक्टली पाय कुठे होते. Oh my God! It is a no ball, no plus, run out. पहा, कॉलिंग नहीं जमला, आंखों में इशारा नहीं हुआ, इसके कारण लौटना पड़ रहा है जतीन को. पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. सुशांत पाटील शेवटच्या अंतिम षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. SSP एकनिष्ठ बॉलिंग आणि त्यांच्या अगेन्स्ट डिफेंडिंग चॅम्पियन नवयुग 11 जयस्मृती अर्णाला. येस, अपकमिंग यंगस्टर आहेत. नवा बायकर मॅन मयूर जाधव आपल्या भेटीला येणार आहेत लवकर. खूप चांगली बॅटिंग केली होती. वसई तालुक्यातील आणखीन एक नवा बायकर मॅन त्या छत्रपती चषकामध्ये आपण पाहिला होता. त्या खेळाडूचं नाव होतं मयूर जाधव. अपकमिंग यंगस्टर आहेत आणि खूप चांगला खेळ मागील 2 वर्षामध्ये त्यांचा पाहिलाय. नगरकार ते बायकर मॅनचे मानकरी सुद्धा ठरले होते त्या स्पर्धेमध्ये. जटचे मॅच कडे बनणार आहोत. कडक स्ट्रोक, पट्टा केलाय वरून, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका पाठोपाठ 2 धक्के. राहुल पुलेकर बाद. दुसरा धक्का. टीम गुरुदत्त मनलपाडा संघाला गॉन. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं
थँक्यू 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 सर. सर तो पहिला बॉल नो बॉल होता ना, मग तो बॉल काऊन झाला? पाच बॉल झाले असतील. ओके बरोबर ना. ओके ओके. पाच चेंडूचा खेळ झालाय. धाबा धावपळकावरती आहेत 19. ओके 19 धाबा. तुषार केनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवर सिंगल आणले आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपळकावरती आहेत 20 म्हणजे आता 12 मध्ये 11 बनवायचे आहेत. खूप चांगली सुरुवात. 31चा पाठलाग करत असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गुरुदत्त मनेलपाडा संघ. आता मॅच मध्ये इक्वेशन सुद्धा पाहणार आहोत. 2 महत्वाचे विकेट गेल्यात, परंतु या 2 महत्वाच्या विकेट नंतर किती दबाव येणार आहे, किती दबाव क्रिएट करणार आहेत आणि किती विकेट किती डॉट या सर्व गोष्टी पाहणार आहोत. हातामध्ये चेंडू आला, पैकी झाले क्विक. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा क्विक. पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपळकावरती आहेत 21. मॅच मध्ये इक्वेशन. येणाऱ्या 11 चेंडू 10 धाब्यांची गरज. चर्चा करणार आहेत आता या षटकानंतर काय घडणार आहे, या षटकामध्ये किती धाबा येणार आहेत, किती डॉट बॉल येणार आहेत, किती मोठे ब्लास्ट येणार आहेत, किती सिंगल येणार आहेत, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. अटॅकिंग फिल्डिंग साठी कधी जाणार आहेत, अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना पॉवरफुल बॉलिंग किती होणार आहे, पॉवरफुल फिल्डिंग किती अजून किती होणार आहे, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्या अगोदर मॅच मध्ये इक्वेशन सुद्धा पाहणार आहोत. येणाऱ्या 10 चेंडू 9 धाब्यांची गरज. वारंवार घेतलेला वेळ. येस त्यासाठी चर्चा सुरू होती. केतनला पाठीमागे आणलंय. यष्टांच्या भूमिकेत संतोष गेल्यात. फिल्डिंग मध्ये केलाय बदल आणि आता पुन्हा एकदा सौरभ रेडी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक हँडला तुषार आणि सुशांतकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे सिंगल साठी, हे सर्वांना माहित आहे. ओ चेंडू गॅप मधून वॉड फील्ड. काय जबरदस्त फिल्डिंग आणि त्यानंतर क्विक फेकी, परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्याहून क्विक होती. नो डाऊट. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगला कंट्रोल. माय ऍक्शन रिप्ले. फुल फेस ऑफ द बॅटचा हा फटका. त्यानंतर खूप चांगली फिल्डिंग आणि लगेच क्विक फेकी केली होती. सहज सोप्या रीतीने सिंगल झाली कंप्लीट. नो डाऊट थोड्याशा अडचणी वाढल्यात, कारण तुमच्या समोर असे 2 फलंदाज आहेत ज्यांच्याकडे सिंगल घेण्यासाठी फार मोठा एक्सपिरियन्स आहे, ते सर्वांना माहीत आहे आणि खूप मोठं चॅलेंज आता असणार आहे सौरभ समोर. पाहूया लेट्स सी काय घडतंय. बॅकफुटला गेले, जागा बनवून पाहण्याचा प्रयत्न. सिंगल पुन्हा एकदा वन्स अगेन कंप्लीट झाले. दबाव नाहीये. ज्या दबावाला पाहत असताना पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये विकेट जाऊन सुद्धा क्विक स्टार्ट होती. नो डाऊट तिकडून तुमचा दबाव निघून गेलाय. ओ या प्रकारचे चेंडू येणार तर अजून दडपण वाढणार. व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. अटॅकिंग फिल्डिंग साठी जावं लागणार आहे, तो अटॅक करावा लागणार आहे. त्या अटॅकिंग मधून पॉवरफुल बॉलिंग करावी लागणार आहे, तरच तुमचा मोमेंटम थोडाफार तुमच्या बाजूने येऊ शकतो, तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. ते करावं लागणार आहे. वारंवार घेतलेला वेळ. आता पाहूया ही वेळ कोणाच्या बाजूने जाते. गोविंदला पुढे आणलंय. पुन्हा एकदा मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. 8 चेंडू 6 धाब्यांची गरज. वेगवान बॉल. ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. 5 चेंडूला बरोबर गॅप मधून पाठवलं. नो डाऊट. ओ वेगवान बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. अखेरकार डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये आता काय घडणार आहे शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर डिझेल ऐकूया. गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. थँक्यू. आमचे दोन्ही कॅमेरामॅन चॉकलेट बॉय कालपासून खूप चांगलं काम करतात. मग ते कार्तिक असू द्या किंवा जयेश मांगले असू द्या
की आमचे वसई तालुक्यातील सुपरस्टार नयन तांडेल असू द्या, सर्वांनी खूप मोलाचा वाटा दिलाय. सर्वांना आतुरता लागली होलीपाडा चषकाची, खास करून डीबी नेटवर्कला. कधी ती स्पर्धा येणार आहे आणि कधी आम्ही त्या अर्नाळा नगरीमध्ये जाऊन त्या अर्नाळा गावात एंट्री मारणार आहोत. लवकरच गुरुवारपर्यंत आपण त्या गावात पोहोचणार आहोत. त्या अगोदर नारंगीमध्ये आहोत, होम टर्न मध्ये आहोत. आणि होम टर्न मध्ये काय घडतंय, दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन कोण होतंय, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. अटॅक अँड फिल्डिंग लावले मॅच मध्ये 21 पाहणार आहोत. 5 चेंडू 2 ताप्यांची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, पाहूया. ओ वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय गुरुदत्त मुनेलपाडा या संघाने. सहज सोप्या रीतीने 31 धावांचा पाठलाग, 4 चेंडू ठेवून मॅच फिनिश केले. काय जबरदस्त बॅटिंग आणि पराभव शाळेत जात असताना जय श्रीराम संघ. चला नेक्स्ट 2 टीम्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅच समरी आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत. मॅच समरी. जतीन मांगेला, ज्यांना आपण आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. मॅच समरी पाहणार आहोत. मॅच समरी. पहिल्या इनिंग मध्ये 30 धावा सौरवने बनवल्या होत्या, 13 मनीषने बनवल्या होत्या, 12. दुसऱ्या षटकानंतर मोमेंटम शिफ्ट झाला. कुमार आले आणि कुमारने सुशानाने खूप चांगली बॉलिंग केली, धावा थांबवल्या. दुसऱ्या इनिंग मध्ये आला त्यावेळेला 31चा पाठलाग, खूप चांगली सुरुवात. तुषारने केल्या 11 धावा, फ्लाइंग स्टार्ट. राहुलने केल्या 7, जतीनने केल्या 7 आणि अखेरकार मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ